काय सांगाल की आज त्या नराधमाने त्या ठिकाणी फाशी घेतलेली आहे. 3 महिन्यापासून सगळे मागणी करत होते. काय नेमकी तीन महिन्यापासून जे लोकांनी बॅनर लावले होते की याला फाशी द्या, याला फाशी द्या, म्हणून देवेन भाऊनी आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त फास्टॅगवर ही केस नेणार आणि 3 महिन्यात त्याला 3-4 महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार. यासाठी जे वकील त्यांनी युजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर, आणि ते या 2-3 महिन्यात होणारच होतं, 3-4 महिन्यात की त्याला फाशी. म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आजच जी त्याने आत्महत्या केली, हा न्याय आम्हाला तर मिळालाच, पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार, म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे. स्वतः फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळालेला आहे. आणि अशी ही पुढे घटना घडू नये यासाठी म्हणजे कोर्टाने जे त्याला फाशी दिली असती, पण त्याने स्वतः हे केलं, ते जाऊ दे, चांगलंच झालं. आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला बस. हो, बसलं असतं नक्की, कारण हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत. तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता. विशाल गवळी यांनी आत्महत्या केली आहे, तर ते काय? आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला ही सकाळी बातमी समजली. खरं म्हणजे असं दुष्कर्म करणाऱ्या अशा जे अपराधी असतात त्यांना हे फाशी होणं क्रमप्राप्त आहे. पण आज त्यांनी स्वतःहून जेलमध्ये त्यांनी फाशी घेतलेली आहे. मला वाटतं हा त्या कुटुंबाला, त्या मुलीला जिच्यावर जे हा अतिप्रसंग झाला, तिला हा न्याय मिळाल्यासारखंच एक मला असं वाटतं. हे असे कृत्य करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना एक सबक असला पाहिजे की तुम्ही जर असं कृत्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला फाशी मिळणार. पण ज्या पद्धतीने हे जे करायला पाहिजे होतं, की जी फाशी व्हायला पाहिजे, त्याची शिक्षा व्हायला पाहिजे, ती 3.5 महिन्याचा काळ निघून गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शिक्षा ही नियतीचा खेळ म्हणावा आहे. वास्तविक फाशी म्हणजे त्यांनी प्रशासनाने आपली पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले होते, ताकद लावली होती, आणि त्यांनी त्या पद्धतीनेच त्याचा निकाल देखील तशाच पद्धतीने लागला असता. त्यांना येणाऱ्या काळामध्ये फाशी निश्चितपणे लागलेली आहे. DCP साहेबांशी जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी त्या तपासाच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली होती, आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं निश्चितपणे त्याला फाशी लागलीच असती. नाही, ते कल्याणपूर येथील ज्या चिमुरडीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी, आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे. परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो तर पूर्णपणे अडकला होता, आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता. आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे. पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने, कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती. ठीक आहे, हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे, तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे, त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे. पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर, महाराष्ट्रभर गेला असता.